बी ए प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांचं या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला बी ए फर्स्ट इयरमधील फर्स्ट सेमिस्टरमधील सेकंड ऑप्शनल पेपर जो महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, त्याला आपण इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र असंही म्हणूया, हा पेपर आपल्याला या ठिकाणी आज त्याचा सिलेबस घ्यायचा आहे, सुरुवात करायची आहे. तर यापूर्वीच्या तासाला आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा एक चॅप्टर पाहितलेला आहे. बी ए फर्स्ट इयरला तुम्हाला अशा प्रकारचे 2 ऑप्शनल पेपर असतील. प्रत्येक पेपर हा 75 मार्काचा असेल. त्याच्यामध्ये 35 मार्काचं इंटरनल असेल आणि 40 मार्काची युनिव्हर्सिटीची एक्झाम असेल. अशा प्रकारे तुमचं हे इंटरनल आणि सेमिस्टर एंड एक्झाम असं एकूण 75 मार्काचा एक पेपर असेल आणि या पद्धतीने बी ए फर्स्ट इयरला फर्स्ट सेममध्ये तुम्हाला म्हणजे 75 अधिक 75 असं 150 मार्काचं अर्थशास्त्र असेल. सेकंड सेमिस्टरला देखील सेम असेल. आलं लक्षात? तर या पद्धतीने आपण मायक्रो इकॉनॉमिक्सचा पहिला चॅप्टर पाहितलेला आहे. त्याचा सिलेबस देखील आपण घेतलेला आहे, त्यावर चर्चा केलेली आहे. आणि हे सगळे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणजे शिवाजी पाते इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलवर आपले सेव्ह आहेत. तुम्ही केव्हाही ते डाउनलोड करून घेऊ शकता किंवा पाहू शकता. तर आजच्या तासाला आपल्याला इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र हा आपला ऑप्शनल पेपर आहे. त्याला और दुसरा स्टॅटिस्टिकल मेथड आहे. तर बऱ्याच मुलांना स्टॅटिस्टिकल मेथड थोडं कठीण जातं, म्हणून आपण सर्वांना उपयुक्त असा आणि स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असा हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा पेपर या ठिकाणी सिलेक्ट करत आहोत किंवा तो ठेवत आहोत. म्हणून हा पेपर तुम्हाला दुहेरी उपयोगाचा आहे, ज्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामचाही तुम्हाला त्यामध्ये बेनिफिट होईल आणि तुमचं बी ए ऑप्शनल म्हणून एक चांगलं टायटल तुम्हाला या ठिकाणी अभ्यासता येईल. म्हणून हा पेपर आपण या ठिकाणी ठेवत आहोत. याचं इंटरनल 35 मार्काचं आहे. या 35 मार्कामध्ये आपण यापूर्वी पाहितलेलं आहे की तुम्हाला 2 टेस्ट 10-10 मार्काच्या 2 टेस्ट आहेत आणि 15 मार्काचं असाइनमेंट आहे. असाइनमेंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी 2 क्वेश्चन लिहायचे आहेत. तर अशा प्रकारे हे इंटरनल आहे आणि इंटरनल 35 मार्क अधिक सेमिस्टर एंड एक्झाम जे की विद्यापीठ घेतं. आता सध्या कोरोनाच्या या प्रॉब्लेममुळे आपण पाहतो की सगळ्या परीक्षा ह्या ऑनलाईन होत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अडचण आहे त्यांची ऑफलाईन देखील होत आहे आणि ती MCQ स्वरूपात होत आहे. त्यापूर्वी आपण पाहतो की हे सर्व दीर्घोत्तरी प्रश्न होते त्यामध्ये, परंतु आता कोविडच्या या समस्येमुळे आता हे सगळं MCQ क्वेश्चन म्हणजे प्रत्येक क्वेश्चन एका मार्काला असे 40 प्रश्नाची एक प्रश्नपत्रिका या पद्धतीने तुमची विद्यापीठीय परीक्षा होईल आणि त्यानुसार आपल्याला आता सिलेबसची तयारी करायची आहे. MCQ चा पॅटर्न समोर ठेवून आता आपल्याला या पद्धतीने अभ्यास करावा लागणार आहे. अशा पद्धतीने हा आपला सेकंड पेपर आहे. सेकंड पेपर पेपर दुसरा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. तर याचा सिलेबस आजच्या तासाला आपण घेणार आहोत. या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे, तो मी तुम्हाला शेअर करत आहे. पहा, आपल्याला या ठिकाणी सिलेबसमध्ये एकूण 3 चॅप्टर आहेत. त्याला युनिट देखील आपण म्हणू शकतो. त्यामध्ये पहिला चॅप्टर या ठिकाणी दिलेला आहे की इकॉनॉमिक आणि डेमोग्राफिक फीचर्स ऑफ महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची आर्थिक आणि लोकसंख्याच्या अनुषंगाने जी काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये या ठिकाणी आपल्याला पाहायची आहेत. तर टायटल लिहून घ्या, आर्थिक आणि लोकसंख्यात्मक महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, असं आपलं हे टायटल आहे. या टायटलला अनुसरूनच खाली सब टॉपिक दिले जातात आणि त्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्यामध्ये सब टॉपिक पहिला घ्या, त्याला ए कॅपिटल ए किंवा स्मॉल ए किंवा रोमन अंकात 1 नंबर घेतलं तरी चालतो. त्यामध्ये घ्या, पहिला सब टॉपिक आहे की महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची सर्वसाधारण वैशिष्ट्ये. हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. यामध्ये
महाराष्ट्राची संपूर्णतः ओळख या वैशिष्ट्याच्या माध्यमातून तुम्हाला होऊन जाईल. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची सर्वसाधारण वैशिष्ट्ये. त्यानंतर दुसरा सब टॉपिक या पहिल्या युनिटमध्येच आहे, पहिल्या चॅप्टरमध्येच आहे, त्याला बी द्या. या बी सब टॉपिकमध्ये आपल्याला लोकसंख्या हा भाग पाहायचा आहे. लोकसंख्या, पॉप्युलेशन त्याला आपण म्हणूया. लोकसंख्या घेतलं लिहून. तर या लोकसंख्येचे सब पॉइंट आहेत की या लोकसंख्यामध्ये काय काय अभ्यास करायचा आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीचा अभ्यास करायचा, तर त्यामध्ये घ्या महाराष्ट्रातील लोकसंख्येचा आकार, त्यात कॉमा महाराष्ट्रातील, आता हे सगळं तुम्हाला महाराष्ट्रातीलच आहे, त्यानुसार गृहीत धरा. लोकसंख्येचा आकार, त्यानंतर लोकसंख्येतील वृद्धी दर, ग्रोथ रेट्स ज्याला आपण म्हणूया, कॉमा स्त्री पुरुष प्रमाण, सेक्स रेशो, लोकसंख्येतील स्त्री पुरुष प्रमाण. त्यानंतर साक्षरता, कॉमा साक्षरता, लिटरसी ज्याला आपण म्हणूया. त्यानंतर लोकसंख्येची घनता, डेन्सिटी, आणि यामध्ये लोकसंख्येमध्ये शेवटचा टॉपिक आहे लोकसंख्या वाढीची कारणे, कॉजेस ऑफ ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन. लोकसंख्या वाढीची कारणे. यामध्ये तिसरा सब टॉपिक आहे पहिल्या युनिटमध्येच, बेकारी, अनएम्प्लॉयमेंट. बेकारीचा पण आपल्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने अभ्यास करायचा आहे, बेकारी. त्यामध्ये बेकारीचा कुठला अभ्यास करायचा, त्यामध्ये सब पॉइंट लिहून घ्या. बेकारीचा अर्थ, मिनिंग ज्याला आपण म्हणतो, कॉमा व्याख्या, डेफिनेशन, कॉमा बेकारीची कारणे आणि उपाययोजना, कॉजेस अँड रेमेडीज. कारणे आणि उपाययोजना. या पहिल्या प्रकरणात चौथा सब टॉपिक घ्या, दारिद्र्य, पॉवर्टी ज्याला आपण म्हणूया. दारिद्र्य. दारिद्र्यामध्ये आपल्याला दारिद्र्याचा अर्थ, दारिद्र्याची व्याख्या आणि दारिद्र्याची कारणे आणि उपाययोजना एवढा भाग यामध्ये आपल्याला पाहायचा आहे. दारिद्र्याचा अर्थ, व्याख्या, कारणे आणि उपाययोजना. आता हे सगळं महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने आपल्याला या गोष्टीचा पहिल्या या युनिटमध्ये अभ्यास करायचा आहे की महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची सर्वसाधारण वैशिष्ट्ये आणि जे विशेष वैशिष्ट्यामध्ये मोडल्या जातं हे लोकसंख्या, बेकारी, दारिद्र्य, तर त्याचा आपल्याला डिटेल्स अभ्यास करायचा आहे. त्या अनुषंगाने मग लोकसंख्येची काय वैशिष्ट्य आहेत ते सगळी वैशिष्ट्ये आपण लिहून घेतली, त्याचा अभ्यास करायचा आहे. बेकारी कशाला म्हणायचं, बेकारीची कारणे काय आणि उपाय काय, त्याचबरोबर दारिद्र्य कशाला म्हणतात आणि दारिद्र्याची कारणे आणि उपाययोजना एवढा भाग आपल्याला या पहिल्या युनिटमध्ये महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा पाहायचा आहे. आता दुसरं प्रकरण या ठिकाणी लिहून घ्यायचं आपल्याला, युनिट सेकंड, ज्यामध्ये महाराष्ट्रातील शेती असं त्याचं टायटल आहे. ॲग्रिकल्चर इन महाराष्ट्र, महाराष्ट्रातील शेती. यामध्ये सब टॉपिक लिहून घ्या, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत कृषीची भूमिका. हा आपल्याला यामध्ये पहिला ये सब टॉपिक आहे. रोल ऑफ ॲग्रिकल्चर इन इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राची भूमिका असं आपल्याला या ठिकाणी सब टॉपिक आहे, त्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे या सेकंड युनिटमध्ये. सेकंड युनिटमध्ये दुसरा सब टॉपिक घ्या, बी. त्यामध्ये कृषीची उत्पादकता, ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणूया, कृषीची उत्पादकता. आता त्यामध्ये उत्पादकतेत कुठल्या गोष्टी पाहायच्यात आपल्याला,
कृषी उत्पादकता म्हणजे काय, त्याचा अर्थ, त्याची व्याख्या, कृषी उत्पादकतेची कारणे आणि कमी कृषी उत्पादकतेवरील उपाययोजना आपल्याला एवढ्या पाहायच्या आहेत. आपण पाहतो की महाराष्ट्राच्या कृषीची उत्पादकता ही कमी आहे. कमी असल्याची कारणे आणि त्यावरील उपाययोजना हा भाग आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तर एवढे हे 3 सब टॉपिक या आपल्या सेकंड युनिटमध्ये किंवा दुसऱ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्रातील कृषीचा अभ्यास करत असताना आपल्याला ही पाहायची आहेत, की ज्यामध्ये पहिला आपण लिहून घेतलेला आहे की महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत कृषीची काय भूमिका आहे, काय महत्त्व आहे, ते महत्त्व या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर दुसरा सब टॉपिक त्यामध्येच आपल्याला दिलं आहे की कृषीची उत्पादकता या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. मग कृषी उत्पादकताचा अर्थ, त्याची व्याख्या, कमी कृषी उत्पादकता असण्याची कारणे आणि त्याच्यावरील उपाययोजना एवढ्या गोष्टी आपल्याला ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटीमध्ये पाहायच्या आहे. आणि त्यानंतर सी मुद्दा आहे तो लिहून घ्या, हरित क्रांती, ग्रीन रिव्होल्यूशन, हरित क्रांती. मग हरित क्रांतीमध्ये सब टॉपिक आहेत, हरित क्रांती, त्याचा अर्थ, त्याची व्याख्या आणि हरित क्रांती घडून येण्यासाठी जे महत्त्वाचे घटक कारणीभूत ठरलेले आहेत ते घटक आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. फॅक्टर अफेक्टिंग टू ग्रीन रिव्होल्यूशन, हरित क्रांती घडून येण्यासाठी जे काही घटक महत्त्वाचे होते ते घटक या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. तर हरित क्रांती हाही भाग यामध्ये महत्त्वाचा आहे की हरित क्रांती कधी झाली आणि त्याच्यामध्ये काय बदल झाले कृषी क्षेत्रामध्ये, तर ते बदल आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला दुसरा चॅप्टर हा कंप्लीट आपल्याला कृषीवर आहे. पहिला चॅप्टर हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर आहे, तर दुसरा चॅप्टर आपल्याला महाराष्ट्रातील शेतीवर आहे. आता आपल्याला तिसरा चॅप्टर पाहायचा आहे, थर्ड युनिट, महाराष्ट्रातील उद्योग, इंडस्ट्री इन महाराष्ट्र, हे त्याचं टायटल आहे, महाराष्ट्रातील उद्योग. या तिसऱ्या प्रकरणातील पहिला टॉपिक आहे इंडस्ट्री, ज्याला आपण उद्योग म्हणूया. उद्योग, आता उद्योगाचा काय काय अभ्यास करायचा त्यामध्ये लिहून घ्या सब पॉइंट. उद्योगाचे व्याख्या, डेफिनेशन, त्यानंतर उद्योगाची रचना आणि त्याचं महत्त्व. त्यानंतर बी टॉपिक घ्या, सेज, ज्याला आपण स्पेशल इकॉनॉमिक झोन असं म्हणतो, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे SEZ. SEZ ज्याला आपण सेज म्हणतो, सेज, स्पेशल इकॉनॉमिक झोन, त्याला मराठीत आपण म्हणूया विशेष आर्थिक क्षेत्र. विशेष आर्थिक क्षेत्र. मग विशेष आर्थिक क्षेत्र कशाला म्हणायचं त्याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे, व्याख्या पाहायची आहे आणि सेजवरील सेजचे परिणाम पाहायचे आहेत. इफेक्ट ऑफ सेज, सेजचे परिणाम, विशेष आर्थिक क्षेत्राचे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर झालेले आपल्याला परिणाम अभ्यासायचे आहेत. मग ते अनुकूल असतील आणि प्रतिकूल असतील, दोन्ही या ठिकाणी परिणाम या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यानंतर घ्या युनिट 3 मध्ये तिसरा सब टॉपिक घ्या, कृषी आधारित उद्योग आणि लघु उद्योग, ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज अँड स्मॉल स्केल इंडस्ट्रीज. कृषी आधारित उद्योग आणि लघु उद्योग. आता लघु उद्योगाला वेगळं नाव दिलेलं आहे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम, अशा प्रकारे नाव त्याचं थोडं चेंज झालेलं आहे. त्याला आपण पूर्वी सूक्ष्म उद्योग किंवा लघु उद्योग असं म्हणत होतो. तर लघु उद्योग आणि कृषी आधारित उद्योग असे दोन उद्योग यामध्ये आपल्याला इंडस्ट्रीच्या चॅप्टरमध्ये आपल्याला तिसऱ्या टॉपिकमध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत.
तर याच्यामध्ये आपल्याला या दोन्ही उद्योगाचा अर्थ आणि त्यांच्या समोरील समस्या आणि त्या समस्येवरील उपाययोजना आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. म्हणजे कृषी आधारित उद्योग म्हणजे काय, लघु उद्योग म्हणजे काय, त्याचा अर्थ यांच्या विकासातील किंवा त्यांच्या पुढील समस्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत आणि त्या समस्येवरील उपाययोजना देखील या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत. तर उद्योगाच्या या तिसऱ्या युनिटमध्ये आपल्याला कृषी आधारित उद्योग आणि लघु उद्योगाचा देखील अभ्यास करायचा आहे. आणि तिसऱ्या युनिटमधला शेवटचा सब टॉपिक आहे महाराष्ट्राचे 2013चे नवीन औद्योगिक धोरण, न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी ऑफ महाराष्ट्र 2013 किंवा 2013. नवीन औद्योगिक धोरण, महाराष्ट्रातील नवीन औद्योगिक धोरण 2013. तर अशा प्रकारे म्हणजे 3च चॅप्टर आहेत. सिलेबस खूप छोटा आहे आणि 3 भागात त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. पहिला भाग आहे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा. पहिला चॅप्टर पूर्ण आपल्याला अर्थव्यवस्थेवर अभ्यास करायचा आहे. दुसरा चॅप्टर हा कृषीवर अभ्यास करायचा आहे. तर तिसरा चॅप्टर आपल्याला उद्योगाच्या अनुषंगाने अभ्यासायचा आहे. तर अशा प्रकारे या 3 चॅप्टरमधून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे किंवा त्याची ओळख आपल्याला या अनुषंगाने करून घ्यावायची आहे. तर त्याच्या सब टॉपिकवरून आपल्याला त्याचा डिटेल स्टडी या ठिकाणी करायचा आहे. तर या अनुषंगाने हा सिलेबस तसं पाहायला गेला खूप सोपा आहे आणि छोटा देखील आहे आणि तो तुम्ही अनुभवता आहेत, पाहता आहेत आणि त्यामुळे यामध्ये अवघड असं काही नाही. हा खूप सोपा विषय आहे आणि स्कोरिंग सब्जेक्ट देखील आहे आणि हा तुम्हाला अ, अ, पुढे जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कराल त्यामध्येही उपयुक्त आहे की याचा सिलेबस जसं तसं आपल्याला पुढे असलेला दिसून येतो. त्यामुळे बी एमध्ये एक ऑप्शनल सब्जेक्ट घेऊन बी ए होऊन जातं तुमचं आणि पुढचीही तयारी यामध्ये होऊन जाते आणि त्यामुळे हा चॅप्टर अभ्यास करत असताना किंवा या टायटलचा अभ्यास करत असताना थोडा मनपूर्वक असा अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला याचा अभ्यास केवळ म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेपुरता मर्यादित नाही तर पुढे तुम्हाला MPSC पर्यंतही हा उपयुक्त ठरतो आहे. तर या पद्धतीने हा सिलेबस आहे आणि या सिलेबसला अनुसरूनच आता आपल्याला महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं की 12वी पर्यंत जसं की तुम्हाला जे पुस्तकात दिलेलं असतं ते जेवढं दिलं तेवढं करायचं असतं. परंतु 12वीच्या नंतर जेव्हा तुम्ही म्हणजे BA ला ऍडमिशन घेता तेव्हा BA मध्ये सर्वात अगोदर म्हणजे सिलेबस पाहायचा असतो आणि जेवढा सिलेबस आहे तेवढेच कंटेंट तुम्ही घ्यायचे असतात. त्याच्या बाहेर काही घ्यायचं नसतं किंवा तुम्हाला अभ्यास करायचा म्हणून ठीक आहे, परंतु तुम्ही जर परीक्षेच्या अनुषंगाने म्हणत असताल तर हा सिलेबस समोर ठेवून तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तुम्हाला नॉलेज घ्यायचं असेल तर सगळं बुक तुम्ही पाहू शकता. कारण आपण पाहतो की हा सिलेबस आणि बुकमध्ये डबल दिलेलं असतं. जास्त पेजेस असतात किंवा अदर एक्स्ट्रा माहिती दिलेली असते. ती वाचली तर चांगलीच असते, परंतु परीक्षेच्या अनुषंगाने जेव्हा तुम्हाला अभ्यास करायचा असेल तेव्हा ह्या सिलेबसमध्ये जे जे पॉईंट दिले तेच पॉईंट करायचे आणि तेच पॉईंट परीक्षेमध्ये त्यावरच प्रश्न येत असतात. आणि म्हणून यापुढे जेव्हा केव्हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा सिलेबस समोर ठेवूनच अभ्यास करावा लागेल. कारण पुस्तकात आपण पाहतो 2 सेमिस्टरचा सिलेबस असतो आणि आपण करतो एका सेमिस्टरचा अभ्यास आणि मग पुस्तक पाहिलं तर तुम्हाला वाटतं पुस्तक तर फार मोठं आहे आणि सिलेबस तर छोटा आहे, बरोबर आहे. परंतु जे सिलेबसमध्ये ते पुस्तकात असतं आणि तेवढंच करायचं आणि पुस्तकात एक्स्ट्रा सुद्धा असतं कारण सेकंड सेमिस्टरचं पण पुस्तकात असतं आणि त्यामुळे सेकंड सेमिस्टरचा आता अभ्यास करण्यापेक्षा पुढे अभ्यास करूया. फर्स्ट सेमिस्टरचा तेवढा अभ्यास पुस्तकातून करा, तेही सिलेबस समोर ठेवून. तर अशा प्रकारे हा सिलेबस आहे, खूप सोपा आहे आणि तो अ, तुम्ही नेहमी जवळपास हे पेपरमध्येच बऱ्याच प्रमाणात आपण याचा अभ्यासही तुम्हाला झालेला आहे. पेपरमध्ये याच्या खूप न्यूज येतात. मग उद्योगाच्या अनुषंगाने असतील, कृषी क्षेत्राच्या अनुषंगाने असतील किंवा महाराष्ट्राच्या
वैशिष्ट्याच्या बाबतीत असेल तर जवळपास हा विषय तुम्हाला ओळखीचाच आहे. फक्त परीक्षेच्या अनुषंगाने याचा अभ्यास करण्यासाठी आपण उद्याच्या तासापासून याची थिअरी आपण पाहणार आहोत. थिअरीला प्रत्यक्ष सुरुवात करणार आहोत. तर या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.